स्वामीम सर्वांना श्री स्वामी समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। आपल्या सर्व इच्छा, सर्व आकांक्षा आणि सर्व गोष्टी खूप छानरित्या पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, स्क्रिप्टिंग टेक्निक बद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता आहे। त्याचबरोबर मॅनिफेस्टेशन डायरी अप्रतिम धुमाकूळ घालतीये। आपल्याकडे खूप जणांची याची ऑर्डर आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांनी स्क्रिप्टिंग टेक्निक चालू केलेली आहे। बऱ्याच जणांनी त्यांच्या इच्छा लिहायला सुरू केलेल्या आहेत। बऱ्याच जणांनी त्यांची दिनचर्या लिहायला सुद्धा सुरू केलेली आहे। त्यामुळे ही 7 चक्र डायरी सगळ्यांना आता हवी आहे। त्यामुळे आता ही डायरी लिहायची कशी या विषयावर ताई व्हिडिओ बनवा तर ताई व्हिडिओ घेऊन आलेली आहे। पण तुम्हाला सांगते, जर तुम्हाला ह्या आयुष्यात ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या इष्टदेवतांवर, तुम्हाला तुमच्या स्वामींवर, तुम्हाला तुमच्या गुरूंवर आणि ह्या ब्रह्मांडावर जर विश्वास असेल ना, तर कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स लिहिल्याशिवाय अजिबात जायचं नाहीये। कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स, थँक्यू स्वामी, थँक्यू बाप्पा किंवा थँक्यू युनिवर्स एवढंच लिहायचंय किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट करून आपला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि कमेंट नक्की करायची आहे, कारण त्याने नक्कीच कळणार आहे की तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्ण बघितला आहे। चला, आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये ही डायरी लिहायची कशी किंवा ह्याच्यामध्ये काय लिहायचं हा बऱ्याच ताईंचा प्रश्न होता। ताई, मॅनिफेस्टेशन टेक्निक, स्क्रिप्टिंग टेक्निक कशी करायची, काय करायचं नक्की? तर बघा, डायरी लिहिणं म्हणजे काय करणं असतं की डायरी लिहिणं म्हणजे रोजची आपण जी काही दिनचर्या करतो, रोजच्या ज्या आपण काही गोष्टी करतो, रोजच्या आपण ज्या काही कृत्य करतो त्या गोष्टी त्या डायरीमध्ये लिहिणं, म्हणून ती स्क्रिप्टिंग टेक्निक म्हणली जाते। म्हणजे आज मी हे केलं, आज मी इथे गेले, आज मी ते केलं, पण आज माझ्याबरोबर काही वाईट घडलं का, तर ते नाही लिहायचं, ते अजिबात लिहायचं नाही, कारण त्याने आपले जे इमोशन्स आहेत तेव्हा डाऊन होतात। तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण डायरी लिहितो ना, तेव्हा आपण पूर्णपणे स्लो होऊन जातो, तेव्हा आपण पूर्णपणे आपला माइंड जो आहे ना तो शांत होऊन जातो। जेव्हा आपण डायरी लिहायला बसतो तेव्हा डायरी लिहिताना आपण आठवतो की अरे, आपल्याबरोबर आज काय झालंय आणि आपल्याबरोबर आजचा दिवस कसा गेलाय, आणि ह्या गोष्टी विचार करताना तुम्हाला मी सांगते की अशा काही गोष्टी घडतात ना, तेव्हा असं वाटतं की अरे, हे पण झालं आणि मला कळालंच नाही। अशा गोष्टी होतात, खूप सुंदर सुंदर गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात, पण आपण ते विसरतो, पण जे वाईट झालेलं आहे ना ते लक्षात ठेवतो। ह्यासाठीच डायरी लिहायची। डायरी कशासाठी लिहायची, तर या ब्रह्मांडाला थँक्स करण्यासाठी, या ब्रह्मांडाला, या आपल्या इष्टदेवतांना, आपल्या स्वामींना थँक्यू म्हणण्यासाठी आपण डायरी लिहायची। आता डायरी लिहिणं म्हणजे इच्छा कशी लिहायची, तर इच्छा ही कधीतरी लिहायची, रोज रोज इच्छा नाही लिहायची। म्हणजे आता ह्याच्यात 1000 पानं असेल तर तुमचे अगदी 1000 इच्छा होतील असं नाही। इच्छा ही आठवड्यातून एकदा लिहायची, आठवड्यातून एकदा लिहायची। आता माझी एखादी इच्छा आहे की मला ह्या ठिकाणी जॉब हवाय। आता जसं एखाद्या मुलीची इच्छा आहे की मला ह्या कंपनीमध्ये ह्या डेझिग्नेशनचा जॉब हवा आहे, तर लिहिताना मी कसं लिहिणार आहे की मी त्या कंपनीला अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे, मी त्या कंपनीला अप्लाय करून ठेवलेलं आहे, पण आता मला 25 मार्च 2026 ला या कंपनीतून कॉल आला आणि कॉल आल्यानंतर माझे म्हणजे इतके माझे होशच उडाले। मला कळालंच नाही की अरे नक्की कसं काय झालं, काय झालं, गोष्ट कुठून कशी घडली, कोणत्या गोष्टी झाल्या, काहीच समजलं नाही। आणि मी आनंदाने इतकी उत्सुक झाले की आता कोणाला सांगू, काय करू, कसं सांगू। मग माझा जॉब लागलाय, मला माझ्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे, मला तिथे माझ्या मनासारखं पॅकेज मिळालेलं आहे। आणि मी हे जेव्हा सांगत होते ना, तेव्हा मला खरंच इतका आनंद होत होता की मला अगदी रडायला आलं। मी स्वामींकडे गेले, मी स्वामींना सांगितलं की स्वामी, तुम्ही खरंच ग्रेट आहात, तुम्ही खरंच ग्रेट आहात, तुम्ही मला ही इच्छा माझी पूर्ण करून दिली, मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं। त्याचबरोबर तुम्ही मला ह्या कंपनीमध्ये जॉब दिला आणि त्याचबरोबर माझ्या मनासारखं काम मला दिलं। सगळ्यात महत्त्वाचं, मी त्या कामासाठी बनलेली आहे म्हणून तुम्ही मला ते दिलं। असं तुम्हाला पूर्णपणे म्हणजे ती गोष्ट तुम्हाला इमॅजिन करायची आहे की येस, माझ्यासाठी ही गोष्ट आहे आणि ही मला झाली आहे। अगदी करेक्ट ॲज इट इज तुम्हाला 25 मार्च 2026 लिहायचंय आणि डिअर डायरी किंवा डिअर स्वामी बाप्पा किंवा काहीही लिहा, थँक्यू युनिवर्स लिहा, डिअर युनिवर्स लिहा। आणि तुमची ती इच्छा म्हणजे आजचा दिवस तो आहे, जो दिवस तुम्ही जगताय। तुम्हाला डेजावू माहिती आहे का, तर तुम्हाला तो दिवस आज जगायचा आहे म्हणजे तुम्हाला तो पुढे दिसणार आहे। आता ही इच्छा ॲक्युरेटली 100% पूर्ण होते का, तर 101% पूर्ण होते, मी सांगते। कारण तुम्ही जसं मागितलं ना की मला इथे असा असा तसा जॉब मिळालाय, ही कंपनी, ही एवढं पॅकेज, असं तसं, पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगते, 100 नाही 101% म्हणजे 100 नाही 101% तुम्हाला त्या तारखेच्या अलीकडे किंवा पलीकडे जॉब आलेला असेल, तुम्हाला जॉब मिळालेला असेल आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल। तुम्ही स्वतः जेव्हा डायरी बघाल ना तुमची, तेव्हा तुम्ही स्वतः बघाल की अरे, खरंच मी ह्या वेळेत ह्या डायरीमध्ये याच्याबद्दल लिहिलं होतं आणि आज मी अशाच कोणत्या तरी कंपनीमध्ये या डेझिग्नेशनवर एवढ्या पे स्केलवर काम करतेय। ॲक्च्युअली हे वर्क करतं, ॲक्च्युअली हे टोटली वर्क करतं। माझ्याबरोबर हे 2दा झालेलं आहे आणि
मला खरंच याचे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत. तर ही मॅनिफेस्टेशन टेक्निक मी तुम्हाला सांगेल, ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा जी आजकालची यंग जनरेशन आहे, जी आजकालची जनरेशन जी झालं नाही ना की हताश होतात, झालं नाही ना की ते अरे माझं नाही झालं, माझं कधीच असं होणार नाही, असे जे व्यक्ती आहेत ना, जे नशिबाला दोष धरत बसतात, त्यांना सांगा. कारण जे नशिबाला दोष देतात ना, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं पहिले तर फिरोजा रिंग घालायचे किंवा फिरोजा ब्रेसलेट घालायचे किंवा फिरोजा पेंडंट घालायचे. कारण लक लक तुमचं तुमच्या बरोबर चालतं, लक तुम्हाला तुमच्या पद्धतीने नेता येतं. त्यामुळे ही फिरोजा रिंग, फिरोजा ब्रेसलेट, फिरोजा पेंडंट तुम्हाला खूप छान पद्धतीने तुम्हाला तुमच्या लकला एन्हान्स करण्याचं काम करतं. पण जी मुलं आजकालची यंग जनरेशनमधली जेन आणि हे जी मुलं आहेत, या मुलांना 100% एकदा हार मिळाली ना की ते लगेच हताश होतात. त्या मुलांना हा व्हिडिओ द्या. नक्कीच तुम्ही ह्या डेटला करून किंवा ज्या मुलांना जॉब मिळत नाही किंवा ज्यांना जॉब भेटत नाहीये त्यांनी करा. ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही, जॉबच इच्छा नाही, कुठलीही इच्छा. मी तुम्हाला सांगते, माझी एक इच्छा होती, एक जॉबची इच्छा होती आणि एक इच्छा होती ती वेगळी होती. ती सुद्धा मी तारीख लिहून लिहिलेली होती. माझी ती इच्छा सुद्धा त्या तारखेप्रमाणेच पूर्ण झालेली आहे. तुम्हाला सांगते, हे ब्रह्मांड ना व्हायब्रेशन, तुम्ही जर का फिजिक्स शिकला असाल ना, तर आपल्या आजूबाजूला जे तरंग असतात ना, जे व्हायब्रेशन्स असतात ना, ते आपण जे बोलतो ते पूर्ण करतं. कारण आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे, वास्तू तथास्तू बोलते. म्हणूनच ज्या पद्धतीने आपण बोलतो ना, त्या पद्धतीनेच घडतं. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही हेच म्हणायचं की येस, माझी इच्छा ही पूर्ण झाली आहे, मला हे मिळालंय, बस मला आता मला खरंच खूप खूप काही नको नाही म्हणायचं हां, की मला आता खरंच काही नको असं नाही. कारण ब्रह्मांड ते पण ऐकतं. त्यामुळे मला आता खरंच खूप आनंद होतोय, मला हा जॉब मिळालाय, मला ही लाईफ पार्टनर हवी होती, ही लाईफ पार्टनर मला मिळालेली आहे. मला अशा पद्धतीने माझं घर हवं होतं, माझं सुंदर घर, माझं 2 BHK फ्लॅट, माझा 1 BHK फ्लॅट, माझा 3 BHK फ्लॅट, माझा बंगलो मला असाच हवा होता. खाली लिव्हिंग रूम हवं होतं, वरती गेल्यावर छान असे 2 बेडरूम्स हवे होते, खाली सुंदर मोठं प्रशस्त किचन हवं होतं, माझं स्वतःचं क्लोजेट हवं होतं. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बोलाल, विचार कराल, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमच्या डायरीमध्ये ही इच्छा आठवड्यातनं, म्हणजे जेव्हा तुमची ती इच्छा तुम्ही तेवढ्यासाठी बोलत आहात ना, तेव्हा ती इच्छा तुम्हाला ती पूर्ण करणार आहे. त्याचबरोबर दिनचर्येचं तुम्हाला रोज लिहायचंय. रोज म्हणजे रोज लिहायचं ते. आज जसं मी लिहिणार, आज मी सकाळी उठले, छानपैकी स्वामींसमोर बसले, स्वामींना सगळ्यात पहिले थँक युनिव्हर्स बोलले की आज मला सुंदर हा दिवस बघायला मिळाला. मी उठले, छान माझ्या मुलासाठी टिफिन केला, आवडती त्याची भाजी केली आणि त्यानंतर मग मी थोडीशी फ्रेशन अप झाले, थोडासा माझा 5 मिनिटाचा मी टाईम केला, मग मुलीला शाळेसाठी तयार केलं. त्याचनंतर मग काल जरा मेडशी किरकिर झाली होती, पण आज मेडला थोडंसं गोडीत घेतलं, तिच्याकडनं काम करून घेतलं, तिला गोडीत सांगितलं. छान आम्ही दोघींनी बसून चहा पिला. त्याचबरोबर खाली गेले, मग मुलीला सोडून आले. मुलीला सोडून आल्यानंतर मस्तपैकी एक वॉक राउंड, मस्त कवळ्या उन्हात एक राउंड मारला. त्यानंतर रेडी झाले. आजचा YouTubeचा कंटेंट काय बनवायचा आहे, आज काय काय करायचं आहे, आज कोणती कामं आहे, किती कस्टमर्सचे आज पार्सल डिस्पॅच आहे, हे सगळं मी आज बघितलं. तर त्यातले एवढे डिस्पॅच झाले आणि आज बरेचसे कस्टमर्स आपल्या ऑफिसला आले होते, बरेचसे क्लायंट्सची आज कन्सल्टेशन होतं. आनंद वाटलं त्यांच्याशी बोलून, छान वाटलं. खूप वेगळी लोकं मला भेटली. अशा पद्धतीने माझी दिनचर्या असते. तुम्हाला पूर्णच माझी दिनचर्या सांगितली मी. अशा पद्धतीने सगळं असतं. तर त्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणाल ताई सकाळच्या स्वयंपाकाचं काय, तर ते पण इन्क्लूड झालं बरं का, पण ते बोलले नाही, लक्षात नाही आलं. तर बेसिकली कसं असतं, अशा पद्धतीने तुम्हाला तुमची दिनचर्या, म्हणजे जेव्हा पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही तुमची डायरी बघाल ना, तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल, अरे बापरे, आपण असं काही काही केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी का लिहायच्या, तर आपल्यात इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी. आता जसं मी मगाशी बोलले की माझ्या मेडशी काल किरकिर झाली होती. आता हे मी कालच्या डायरीमध्ये जेव्हा रात्री लिहिलं, तेव्हा मी ते लिहिलं नाही त्याच्यामध्ये की मला असं झालं तसं झालं, तर मी त्याच्यामध्ये ते लिहिलं नाही. तर त्याच्यामध्ये मी काय लिहिलं, मला थोडंसं मला ना माझ्या मनासारखं झालं नव्हतं, पण मी ते करून घेतलं. अशा पद्धतीने त्याला जे आहे ना पॉझिटिव्हली कन्व्हर्ट करायचं. म्हणजे एखादा नेगेटिव्ह पार्ट असेल ना, त्याला पॉझिटिव्हली कन्व्हर्ट करायचं. त्याच्याने तुमची ज्या काही गोष्टी आहेत त्या मनाप्रमाणे घडतील आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला ह्या डायरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं रोजचं एक पान लिहायचं. लिहिण्याची सवय आपल्याला अगदी म्हातारं होऊस्तर ठेवायची आहे. कारण लिहिण्याची सवय फक्त शाळेत असते, नंतर मग बोरिंग वाटतं. पण नाही, तुम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस डायरी लिहून बघा, तुम्हाला खूप आनंद वाटेल. अगदी 10-15 ओळी लिहा हो, जास्ती नाही, पण तुम्हाला खूप आनंद वाटेल. आणि ही डायरी आहे ना, ही क्रिस्टल्सशी कनेक्टेड आहे. रेड जास्पर आहे, त्याचबरोबर सेट्रीन आहे, ग्रीन जेड आहे, फिरोजा आहे, लॅपिस लजुली आहे, त्याचबरोबर एमेथिस्ट आहे. तुमच्या सगळ्या 7 चक्रावर काम करणारी आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या थॉट्सवर ते काम करेल आणि तुमच्या त्या इच्छा तशा पद्धतीने
पूर्ण करून देईल. त्यामुळे तुम्ही आजपासून डायरी लिहायला सुरुवात करताय का? आणि आपली जी 7 चक्रा मॅनिफेस्टेशन डायरी आहे ती कधी ऑर्डर करताय मला सांगा आणि कधी सुरुवात करताय हेही मला सांगा. त्याचबरोबर थँक्यू युनिवर्स, थँक्यू स्वामी, थँक्यू बाप्पा, थँक्यू एव्हरीवन हे लिहिल्याशिवाय जायचं नाहीये. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे का या डायरी रायटिंगनी हे मला नक्कीच सांगायचं आहे. अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ. पण हो, खाली कमेंटमध्ये सबस्क्राईब म्हणजे खाली जे आहे इथे सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करून घ्या. बेलवर बरोबर क्लिक करा त्याबरोबर आणि ऑल येईल, ऑलवर क्लिक करा म्हणजे येत्या सगळ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला भेटूया परत एकदा. श्री स्वामी समर्थ.